नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला तर रेल्वेमध्ये जॉब करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे की रेल्वेमध्ये बघा सेक्शन कंट्रोलर या पदासाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत। या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दिलेल्या सेक्शन कंट्रोलर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। सदर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक जी असणार आहे ती 14/8/2026 पर्यंत असणार आहे। सर्व बाबतीत पूर्ण अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करणं आवश्यक आहे। बघा इथे तुम्हाला अर्ज जे आहे ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज उघडण्याची दिनांक जे आहेत ती 15/7/2026 पासून, म्हणजे मित्रांनो आजच्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे आणि अर्ज करण्याची अंतिम जी तारीख असणार आहे ती अंतिम तारीख असणार आहे 14/8/2026 पर्यंत तुम्ही हे काय आहेत अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता। म्हणजे जवळपास आपल्याकडे इकडं 1 महिना आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी। आणि पदाचं नाव बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेक्शन कंट्रोलर आहे। वेतन स्तर जो आहे तो 7व्या CPSC नुसार वेतन स्तर जो आहे तो 6 असणार आहे आणि प्रारंभिक वेतन तुम्हाला तिथे मिळणार आहे ते 35,400 रुपये इतकं। वैद्यकीय मानक A2 असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा इथं काय दिलेले आहे, तपशीलवार CE नुसार शैक्षणिक पात्रता तुमची असणार आहे आणि वयाची अट किती आहे 20 ते 23 वर्ष। एकूण जागा किती भरल्या जाणार आहेत तर 119 पदांसाठीची ही भरती असणार आहे। आलं का लक्षात? एकूण जागा या ठिकाणी 119 असणार आहेत। आता इथं काय सूचना दिलेल्या आहेत, ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी आधारवरून आपले प्राथमिक तपशील सत्यापित करावेत असा सल्ला दिला जातो, जेणेकरून भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नॉन आधार व्हेरिफाईड अर्जाची सविस्तर छाननी झाल्यामुळे होणारी गैरसोय आणि विलंब टाळता येईल। त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अर्ज भरणार आहे त्यावेळेला आपला जो आधार क्रमांक आहे त्या आधार क्रमांकावरूनच माहिती व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच अर्ज भरायचा आहे। आधार वापरून यशस्वी स्थापन होण्यासाठी आधार मधील नाव आणि जन्म दिनांक हे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्म दिनांकाशी 100% जुळतील अशा प्रकारे अद्ययावत केलेले असावे। त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आधार मध्ये अलीकडील फोटो आणि अलीकडील बायोमेट्रिक म्हणजेच बोटाचे ठसे आणि आयरिस अद्ययावत करणे आवश्यक आहे। पहिलं तुम्हाला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याच्या अगोदर आपलं आधार जे आहे ते आधार आत्ताच्या लेटेस्ट तुमच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे जे आयरिस आहे ते दिलेलं असलं पाहिजे आणि 10वीचं जे मार्कशीट आहे तुमचं किंवा प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती तुमचं जसं नाव आहे तसंच नाव तुमच्या आधार कार्ड वरती देखील असलं पाहिजे। तुमची जन्म दिनांक देखील तशीच त्या ठिकाणी असली पाहिजे, तरच तुमचा फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय होणार आहे आणि पुढे जाणार आहे। ही सूचना पूर्णवेळ सूचक स्वरूपाची असून आगामी CEN बाबत संभाव्य उमेदवारांना माहिती देण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे कागदपत्रांसह तयार राहण्यासाठी जारी करण्यात आली आहे। तसेच भरतीशी संबंधित सर्व अटी, शर्ती, पात्रता, निकष, प्रक्रिया आणि इतर आवश्यकता या वेळोवेळी जारी होऊन शकणाऱ्या कोणत्याही शुद्धी पत्रकासह तपशीलवार CEN क्रमांक 03/2026 नुसार काटेकोरपणे असतील, जे खालील दिलेल्या RRBच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील। इथं बघा RRBच्या आपल्याला ज्या काही वेबसाईट आहेत या सगळ्या वेबसाईट दिलेल्या आहेत मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। तुम्हाला ह्या भरतीबाबतची सविस्तर ज्या काही डिटेल्स असतील किंवा कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत किंवा आणखीन काही डिटेल असणार आहे किंवा जर भरतीमध्ये काय बदल झाला तारखांमध्ये तर तो बदल असणार आहे, तर तुम्हाला या ज्या काही RRBच्या वेबसाईट दिलेल्या आहेत, रेल्वेच्या ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत या सर्व वेबसाईट वरती त्या काय केले जाणार आहेत
वेळोवेळी प्रकाशित केल्या जाणार आहेत, त्यामुळे या वेबसाईटचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे तुम्ही. आणि जे विद्यार्थी मित्र इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. सेक्शन कंट्रोलर पदासाठीची भरती आहे. एकूण 119 जागा या आहेत त्या भरल्या जाणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे ती 14/8/2026 असणार आहे. आजपासून हे ऍप्लिकेशन ओपन झालेले आहेत. तर निश्चितच मित्रांनो, तुमचे मित्र नातेवाईक जे रेल्वेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे अशाच नवनवीन भरतींबाबतचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.